माझ्या महानंदा हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वामन भगवंताचा जन्म कसा झाला, कोणत्या कारणास्तव झाला याचा व्हिडिओ बघणार आहोत। वामन भगवान हे आदितीचे पुत्र। कश्यपाला 2 पत्न्या होत्या, एक दिती आणि दुसरी आदिती। आदितीपासून जे संतान झालं ते देव झाले आणि दितीपासून जे संतान झालं ते दैत्य झाले। देव आणि दैत्य हे सावत्र भाऊ, यांच्यामध्ये नेहमी भांडण व्हायचे, युद्ध व्हायचे। हा बळी राजा झाला। बळी हा कोण होता तर बळी भक्त प्रल्हादाचा पुत्र विरोचन आणि ह्याचा पुत्र बळी। म्हणजे बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता आणि हा सुद्धा धार्मिक होता। हा दैत्य होता तरी सुद्धा धर्मानं राज्य करायचा, हा राजा झाला। पाताळाचं राज्य ह्या बळीकडं होतं। त्यानं मृत्यू लोकाचंही राज्य जिंकून घेतलं आणि स्वर्ग लोक सुद्धा हा बळी जिंकण्यासाठी म्हणून त्यानं इंद्राला निरोप पाठवला, स्वर्गाचं राज्य मला दे, तू तिथून निघून जा, नाही तर युद्धाला तयार हो। इंद्रानेही युद्धाची तयारी केली, सैन्याची जमवाजमव करून युद्धाची तयारी केली, परंतु बळीनं इंद्राला जिंकून घेतलं। बळी हा 3 लोकावर राज्य करू लागला। स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकाचा राजा बळी झाला आणि राज्य करत असताना तो विधिन धर्मानं राज्य करायचा तो यज्ञ करू लागला। आणि यज्ञ करत असताना सुद्धा तो धर्म सोडलेला नाही, दान धर्म करायचा तो। युद्ध झालं की शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या प्राप्त करून घेतलेली होती आणि शुक्राचार्य बळीचे गुरु होते। या शुक्राचार्यांनी काशीमध्ये जाऊन पंचामृताची विश्वनाथाला लाखोळी केली। विश्वनाथानं प्रसन्न होऊन ह्या शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र दिलेला होता। हा संजीवनी मंत्र म्हणजे मेलेले व्यक्ती जिवंत करण्याचा मंत्र। बळीला असे गुरु मिळाले आणि युद्धामध्ये सुद्धा 3 लोकाला जिंकण्यासाठी शुक्राचार्याचाच फार मोठा सहभाग होता। बळीच्या सैन्य जे मरायचे ती शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्रानं जिवंत करायचे आणि समोरच्या पक्षाचे सगळे सैन्य मरून जायचे। बळीच्या सैन्यामध्ये कोणताच फरक पडत नव्हता आणि त्याच्याच बलावर बळी हा 3 लोकाचा राजा झालेला होता आणि हा यज्ञ करू लागला। यज्ञ करत असताना दान धर्म सुरू केला। या बळीच्या यज्ञामधून कोणीही विन्मुख जात नव्हतं। बळीच्या यज्ञामध्ये जो भिक्षुक येईल ते भिक्षुक जो म्हणेल ते बळी त्याला दान करायचा। ब्राह्मण जे मागल ते त्याला द्यायचा। अशा प्रकारे बळीनं पुण्याचा साठा सुरू केला। इकडं मात्र देव देशोधडीला लागलेले आहेत। बळीने इंद्राला जिंकून घेतलं, सर्व देवांना हाकलून दिलं। देव दऱ्याखोऱ्याने जाऊन बसू लागले आणि देवाची जी माता आदिती हिला दुःख होऊ लागलं। मुलांची अशी दशा बघून आदिती दुःखी होती आणि आदिती विष्णूची तपसाधना करू लागली। कोणतीही माता बघा तुम्ही, महिला वर्ग कोणीही असू द्या, तपसाधना जे करते ते आपल्या पुत्राला यश प्राप्त व्हावा, पुत्र उच्च अंक गाठावा, पतीला यश प्राप्त व्हावा, ह्याच हेतूने ती महिला तपश्चर्या करीत असते। आणि तशीच आदिती सुद्धा देवांचं अधपतन झाल्यामुळं माझे मुलं जे देव आहेत त्यांना त्यांचं राज्य प्राप्त व्हावं म्हणून आदितीनं विष्णूची तपसाधना करायला सुरू केली। ह्या आदितीनं पयोव्रत केलं, विष्णूची तपश्चर्या केली। विष्णू प्रगट झाले आणि प्रगट होऊन आदितीला विचारलेलं आहे, माते काय पाहिजे तुला, का तपश्चर्या करत आहेस? तेव्हा आदितीनं सांगितलं,
माझ्या मुलांना देवांना त्यांचं राज्य परत मिळावं म्हणून मी तपश्चर्या करीत आहे. विष्णूनं वरदान दिलेलं आहे, माते देवांना राज्य परत मिळवून देण्यासाठी मी तुझ्या पोटी अवतार घेईल. आणि ह्यात विष्णू परमात्म्यानं आदितीच्या पवित्र कुशीमध्ये अवतार घेतलेला आहे. आदितीचा पुत्र म्हणून वामदेव हे जन्माला आले. हे वामदेव जे होते त्यांची उंची कमी होती, ते बुटके होते, म्हणून त्याला बटुकेश्वर असं सुद्धा म्हटलं जातं. ह्या वामदेवाने बळी जो राज्य करीत होता त्या बळीच्या राज्यामध्ये जाऊन ब्राह्मणाचा वेश घेतला आणि भिक्षा मागितलेली आहे बळीला. तेव्हा बळीने विचारलं, काय पाहिजे भिक्षा तुला, म्हणून त्या बटुकेश्वराला विचारलं. तेव्हा बटुकेश्वरानं सांगितलं, मला काही नको, फक्त माझ्या पावलानं 3 पावलं भूमी मला दान दे. तेव्हा बळीला हसू आलं. बळीला वाटू लागलं ही बुटके होते, एवढीशी उंची कमी होती आणि ह्यांच्या पावलानं 3 पावलं म्हणजे 3 विती जमीन होईल आणि एवढीच भूमी त्याने दान मागितली. तेव्हा बळीनं विचारलं, एवढंच का? तेव्हा बटुकेश्वरानं सांगितलं, हो बळी, मला दुसरं काहीही नको, माझ्या पावलानं मला 3 पावलं भूमी दान दे. आणि हा बळी संकल्प सोडण्यासाठी झारी आणलेली आहे आणि संकल्प सोडू लागला. तेव्हा बळीचे जी दैत्य गुरु शुक्राचार्य प्रकट झाले, तिथं आलेले आहेत आणि बळीला थांब म्हणाले. बळी थांबलेला आहे. बळी थांब हा सामान्य ब्राह्मण नाही, तर हा कपटी विष्णू आहे. ह्याला तू काहीच दान देऊ नकोस, या मंडपातून ह्याला हाकलून दे. अशा प्रकारे शुक्राचार्य बळीला म्हणू लागले. परंतु बळी म्हणू लागला, गुरुदेव, ह्या माझ्या यज्ञ मंडपामधून कोणताच ब्राह्मण विन्मुख गेलेला नाही आणि ह्याही ब्राह्मणाला मी विन्मुख जाऊ देणार नाही. कारण यज्ञामधून जर विन्मुख ब्राह्मण गेला, विन्मुख कोणीही जरी गेलं तरी सुद्धा ते पुण्य घेऊन जातं. आपण सुद्धा यज्ञ करत असो, कोणती साधना करत असो, तर त्या साधनेमध्ये कोणी जरी आलं, जातपात न विचारता त्याला जेवण भोजन द्यावं, त्याला त्या मंडपातून बाहेर तसं जाऊ देऊ नये. ते आपलं पुण्य घेऊन जातो असं म्हणतात. म्हणून बळीनं सांगितलेलं आहे, गुरुदेव, हा कोणीही असो, पण ब्राह्मण वेशामध्ये माझ्याकडे मला भिक्षा मागायला आलेला आहे. आणि विष्णू जरी असेल तरी देव माझ्या दारामध्ये भिक्षा मागायला आल्यानंतर मी त्याला विन्मुख कसं पाठवू गुरुदेव, असं म्हणून बळी संकल्प सोडू लागला. झारी आणलेली आहे आणि बळी संकल्प सोडतो आहे असं बघून शुक्राचार्याने झारीच्या तुट्टीच्या तोंडाला जाऊन बसले आणि संकल्पाचे मंत्र सुरू झाले, परंतु पाणीच पडत नव्हतं. संकल्प सोडताना पाणी पडना. शुक्राचार्य त्या तुट्टीत जाऊन बसलेले होते तोंडाला. तेव्हा या वामन भगवंताने बळीला म्हणाले, बळी, पाणी पडत नाही रे, तिथली दर्भाची काडी घे बरं. आणि दर्भाची काडी घेतली आणि त्या तुट्टीच्या सुराकामध्ये घातली आणि तिथून रक्त येऊ लागलं. त्या दर्भानं शुक्राचार्याचा डोळा फुटला आणि शुक्राचार्य बाजूला झाले आणि बळीने संकल्प सोडला आणि 3 पावलं दान दिलेलं आहे. आडवा आला शुक्राचार्य. शुक्राचार्य गुरु होते आणि शिष्याला दान करण्यासाठी आडवा आले, तरी सुद्धा त्यांचा डोळा फुटला. म्हणून दान धर्म करताना कोणालाच आडवं येऊ नये. धर्मकार्य आपल्याला करणं झालं नाही तर करू नये, परंतु जे धर्मकार्य करतात त्यांना आडवं येऊ नये. फार मोठा दोष लागतो. शुक्राचार्यांना सुद्धा दोष लागला आणि आडवं आलं म्हणून डोळा फुटला आणि शुक्राचार्य एका डोळ्यानं आंधळे झाले. अशा प्रकारे दान धर्म करणारा हा बळी आणि वामदेवाचा अवतार झालेला आहे. वामन भगवंत प्रगट झाले आणि बळीच्या दारामध्ये गेले, भिक्षा मागण्यासाठी गेले. बळीनं 3 पावलं तर दान केलं. तेव्हा पहिला पाऊल ह्या वामन भगवंताने टाकला
आणि पृथ्वी पूर्ण व्यापून घेतली. या बटुकेश्वरानं उंची एवढी वाढवली की आकाशाला त्याचे मस्तक गेला. दुसरा पाऊल कुठं ठेवू म्हणून बळीला विचारलेलं आहे. तेव्हा बळीनं सांगितलं, माझं पाताळामध्ये राज्य आहे, तिथं दुसरा पाऊल ठेवा. मी आता तिसरा पाऊल कुठं ठेवू म्हणून विचारलं. तेव्हा बळीनं सांगितलं, तिसरा पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. आणि वामन भगवंताने तिसरा पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवला. बळीला पाताळात नेहून घातलं. अशा प्रकारे वामन भगवंताने बळीकडून हे दान घेतलं. बळीनं सर्वस्वाचं दान केलेलं आहे. आणि असा हा बलिदान करणारा बळी, तेव्हापासूनच बलिदान हा शब्द प्रगट झाला आणि वामदेव भगवंताचा अवतार झालेला आहे. आणि बळीकडून ह्या भगवंताने 3 पावलं भूमी मागून घेतली. माझी जर माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा. पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा.